गंगाखेड शहरालगत असलेल्या मन्नाथ तलावात G7 या साखर कारखान्यातून रसायन आणि राख मिश्रित दूषित पाणी तलावात सोडल्याची तक्रार गोदावरी मागासवर्गीय मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेच्या वतीने 18 जुलै रोजी गंगाखेड तहसीलदारांकडे करण्यात आली आहे। दिनांक 16 जुलै रोजी विजयनगर माकणी येथील G7 या साखर कारखान्यातून रसायन आणि राख मिश्रित दूषित पाणी एका नाल्याद्वारे मन्नाथ तलावात मिसळल्याने तलावातील मत्स्य बीज मरून पडले असून यामुळे मत्स्य व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून या नुकसानाची पाहणी करून आणि घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। 4-5 दिवसापूर्वी साखर कारखान्यातील घाण मळी गंगाखेड परभणी रोडवरील खळी पुलाजवळ गोदा पात्रात अज्ञातांनी सोडून गोदावरीचे पाणी दूषित केले होते। ही घटना ताजी असतानाच आणि त्याची चौकशी सुरू असतानाच आता थेट तलावातच दूषित रसायन आणि राख मिश्रित पाणी नाल्याद्वारे सोडण्यात आल्याने महाराष्ट्र प्रदूषण मंडळ नेमकं करते तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय। मन्नाथ तलावातील पाणी मुख्यत्वे शेती आणि आजूबाजूच्या गावांना पिण्यासाठी वापरले जाते, त्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असून तलावात सोडले जाणारे दूषित पाणी तात्काळ बंद करून मत्स्यबीजाचे झालेले नुकसान भरून द्यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गोदावरी मागासवर्गीय मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। गाव माझा न्यूज करिता शिवाजी कांबळे, गंगाखेड, परभणी। गोदावरी मागासवर्गीय मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था उसरगाव या संस्थेचे मी संचालक आहे आणि आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन यासाठी देण्यात आलो की आमच्या तलावामध्ये हे G7 या कारखान्यानं प्रदूषित पाणी सोडले 2024ला 2-4 दिवस झाले ते पाणी सतत चालू आहे। आम्ही त्याची तक्रार परभणी प्रदूषण अधिकारी यांना केल्यानंतर त्यांनी येऊन पाहणी केलेली आहे। फक्त याची पाहणीच होऊ नये तर याची सखोल चौकशी करून आम्हाला याच्यामध्ये जे बीज सोडले त्या बीजाची भरपाई आणि 2013 पासून हे अशाच पद्धतीने दरवर्षी पाणी येते आणि अर्ज देत जातो, परंतु याच्यावर शासन कुठलीही ठोस कारवाई करत नाही। त्यामुळे त्यांना खूप प्रमाणात असं बळ मिळालेलं आहे आणि ते मनुष्यहानी करण्याच्या मार्गावर आहे।